जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथे 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले आहे। सर्पमित्र शरद जाधव यांनी धाडस दाखवत सापाला सुरक्षित बाहेर काढून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुलज गावात 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले आहे। या धाडसी मोहिमेमुळे सापाला जीवनदान मिळाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुलज येथील सचिन टापरे यांच्या शेतात विहिरीचे खोलीकरण सुरू होते। यावेळी खोदकाम करत असलेल्या मजुरांना विहिरीच्या तळाशी एक साप आढळून आला। विहीर सुमारे 60 फूट खोल असल्याने मजुरांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र मजुरांनी प्रसंगावधान राखत जळगाव जामोद येथील प्रसिद्ध सर्पमित्र शरद जाधव यांना तातडीने घटनास्थळी बोलावले। माहिती मिळताच सर्पमित्र शरद जाधव आणि दीप जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी काळजीपूर्वक विहिरीत उतरून सापाला सुरक्षितपणे पकडले। यानंतर त्या सापाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले। या धाडसी कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी सर्पमित्रांचे कौतुक केले आहे। तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या जागरूकतेची गरज असल्याचेही नागरिकांनी सांगितले। हा साप दिवड जातीचा आहे। हा पूर्णतः बिनविषारी आहे, पण काही लोकांना माहिती नसल्यामुळे, सापाविषयी माहिती नसल्यामुळे, भीती असल्यामुळे सापाचे प्राण जातो। साप हा शीत प्राणी असल्यामुळे हा रात्रीच्या टायमाला आपले भक्षक शोधण्याकरता बाहेर निघतो, तर त्यावेळेस अशा प्लेन विहिरीमध्ये जाऊन पडतो आणि त्यावेळेस मजूर लोकांची फार फसते की काम कसं करायचं। त्यावेळेस सर्पमित्र फोन करून बोलवतात आणि सर्पमित्रांना जीवावर रिस्क घेऊन या सापाला वाचवणे आणि त्यांचं काम पण सुरू राहिलं पाहिजे, एवढी आम्ही काळजी घेतो। आमच्या विहिरीचं काम चालू असताना काम बंद पडलं, त्यावेळेस आम्ही जाधव साहेब जळगावचे सर्पमित्र यांना बोलवलं व त्यांनी तो सर्प विहिरीतून काढून घेतला। त्यामुळे त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो।